मुंबई के हल्दी नाका के अंबोली में शिवसेना शाखा 65 और 66 की जानिब से पुरजोश मनाया गया छत्रपति शिवाजी महाराज शिव जयंती उत्सव 2025। इस मौके पर मुख्य अतिथि के रूप में अमोल कीर्तिकर, वर्सोवा विधानसभा के एमएलए हारून खान, संजय कदम मौजूद रहे। साथ में राष्ट्रवादी शरद पवार के कार्यकर्ता, शिवसेना कार्यकर्ता, बड़ी संख्या में स्थानीय रहवासी पुरुष और महिलाएं मौजूद रहीं। प्रोग्राम को विभाग प्रमुख प्रसाद आयरे और उनकी टीम ने आयोजित किया है। इस प्रोग्राम में महाराष्ट्र की कला संगीत आपको बताते चले का शानदार आयोजित किया गया और कलाकारों ने मराठी संस्कृति पे गाने गाकर वहां मौजूद सभी मेहमानों का दिल जीता। और इस तरीके के यहां पर अलग अंदाज में छत्रपति शिवाजी महाराज शिव जयंती उत्सव मनाया गया। सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला, हिंदुस्थानातल्या तमाम जनतेला मी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आमच्या अंधेरी पश्चिम विधानसभेअंतर्गत प्रसाद आयरे यांच्या पुढाकाराने आणि आमच्या संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आज अत्यंत चांगला असा शिवछत्रपती महाराजांच्या जीवनावरती आधारित एक चांगला ऑर्केस्ट्रा, ज्याच्यामधून शिवछत्रपती महाराजांचा कार्य कसं होतं ते लोकांचं समोर जाईल असा चांगला प्रकारचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे आणि नक्कीच आज शिवजयंती फार मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण हिंदुस्थानात नाही तर संपूर्ण जगभरात चांगल्या रीतीने चालू आहे। परत एकदा मी सर्वांना शिवजयंतीला शुभेच्छा देतो। आपण म्हटलं की भगवा फडकवल्याशिवाय आपण राहणार नाही, मात्र जुन्या काळात सुद्धा गद्दारी झाली होती किंवा काही लोकांनी धोका दिला होता। आजच्या संदर्भात काय म्हणायचं आपल्याला? बघा, गद्दारीची कीड ही महाराष्ट्राला फार जुनी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आणि संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा, पेशव्यांच्या काळात सुद्धा गद्दारा झाला होता। परंतु या गद्दारांवरच्या छातावरती चढून या स्थानिक तिकडचे मावे होते, महाराष्ट्राची एकनिष्ठ राहणारी जनता होती आणि तो भगवा ध्वज त्यावेळेला फडकवला होता। तोच भगवा ध्वज आजही इकडचा मराठी माणूस या पीएम वरती फडकवल्याशिवाय राहणार नाही। जी सर, क्या कहना चाहेंगे शिवाजी जयंती? आज इथे शिवजयंती मनवण्यात आली। खरंच सुंदर असं आयोजन। मी मराठी अभिमान महाराष्ट्राचा असा सांस्कृतिक कार्यक्रम असं छान पद्धतीने जो मराठी माणसासाठी कसा असू शकतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता आणि आमचे उपविभाग प्रमुख प्रसादजी आयरे, शाखा प्रमुख दयानंदजी कड्डी आणि सगळ्या महिला पुरुष यांनी आयोजित केला होता। सुंदर असा प्रोग्राम झालेला आहे। काय सांगणार तुम्ही शिवसैनिकाला? काय सांगणार? नाही, शिवसैनिकासाठी काय, शिवसेनेसाठी अभिमानाचे छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हटल्यानंतर प्रत्येक शिवसैनिकामध्ये अशी ऊर्जा निर्माण होते। कारण की जर तुम्ही पाहिलं, हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेबजी ठाकरे यांनीच रुजलेलं आहे की शिवजयंती कशी असावी आणि शिवजयंती कशी करण्याचं मानस असावा हा प्रत्येक शिवसैनिकाला आमच्या शिवाजी जयंती महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज का आज जन्मोत्सव, हालांकि सरकारी निर्देशों के अनुसार ये 19 फरवरी को मनाया जाता है, पर हम लोग तिथि के अनुसार ये मनाते हैं और ये तिथि कल है। आज संडे होने के कारण हमने एक दिन पहले इसको मनाया है। कल हम सुबह 7 बजे जाएंगे जुहू में रमाड़ा पामगोड़ के बगल में जो छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति है वहाँ पे उसको पुष्पहार अर्पण करेंगे और फिर एयरपोर्ट का जो ये है वहाँ पे उद्धव साहब आएंगे। उद्धव साहब के शुभ हाथों से वहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति को मालार्पण की जाएगी। ये हम बड़े जोर शोर से मनाते हैं। शिवसेना पिछले 60-62 सालों से ये मनाते आ रही है और लगातार मनाते आ रही है। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने इस शिव जयंती को, जो लोकमान्य तिलक जी की जो सीख थी, उस सीख को पब्लिकली कैसे मनाया जाए उसका एक अच्छा उदाहरण जग के सामने, विश्व के सामने पेश किया है। सर, मराठी कला संस्कृति को भी यहाँ पर प्रदर्शित किया गया। मराठी कला संस्कृती ही महाराष्ट्राची शान आहे, मुंबईची आन बान शान आहे आणि मुंबईमध्ये मराठी संस्कृती रुजलेली आहे। मराठी संस्कृती आणि मुंबई ही मराठ्यांचीच आहे, मराठी माणसाचीच आहे। हे अगदी आज कोणी कितीही काही वल्गना केल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळी करू शकत नाही, मराठी भाषेपासून कोणी वेगळी करू शकत नाही। थँक्यू। शिवसेना शाखा क्रमांक 65 आणि 66 चे उपविभाग प्रमुख प्रसाद आयरे आणि शाखा प्रमुख दयानंद कड्डी यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आहेत आणि आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे। सर्वांना हार्दिक शुभेच्छा।
शिवजयंतीच्या. माझा एक प्रश्न आहे की वर्सोवा विधानसभामध्ये मोठ्या संख्येत ठाकरे गटाकडून शिंदे गटामध्ये लोक गेलेले आहेत. येणाऱ्या काळात महापालिकेची निवडणूक आहे, आपल्यासाठी आव्हान आहे? नाही, मोठ्या संख्येत गेलेले नाही आहेत. जे माझ्या विरोधात जेव्हा मी उमेदवारी मला मिळाली आणि मी निवडणूक लढत होतो त्यावेळी माझ्या विरोधात जे गेले होते ते शिंदे गटात गेलेले आहेत. आता त्यांना कुठे ना कुठे जायचंच होतं म्हणून ते शिंदे गटात गेले. बाकी आमचे जसे आहेत, जे बाकीचे जे पदाधिकारी जिथे आहेत तिथेच आहेत. आणि आम्ही या महानगरपालिकेची तयारी नाही, आम्ही महानगरपालिका जिंकणारच. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।